इयत्ता 9वी विषय इतिहास व राज्यशास्त्र द्वितीय सत्र परीक्षा उत्तरासह पेपर क्रमांक 5। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ अवश्य पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 9वी विषय इतिहास व राज्यशास्त्र। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच आपल्या चॅनलवर एकूण 4 पेपर उत्तरासह दिलेले आहेत, ते सुद्धा काळजीपूर्वक पहा। प्रश्न क्रमांक 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 1. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात डॅश डॅश भाषेचे प्राबल्य वाढत चालले आहे। उत्तर थेट दिलेले आहे क इंग्रजी। प्रश्न क्रमांक 2 भारतातील डॅश डॅश उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हटले जाते। उत्तर पहा ब वाहन। प्रश्न क्रमांक 1 आणि 2 यापूर्वीच पाहिलेले आहेत। प्रश्न क्रमांक 3 अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांची नेमणूक झाली। उत्तर थेट दिलेले आहे, ते काळजीपूर्वक पहा अ डॉक्टर होमी भाभा। प्रश्न क्रमांक 1 ब पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा। विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या गटातील चुकीची जोडी आहे ब कर्णा मल्लेश्वरी बॅडमिंटन, ही जोडी चुकीची आहे। दुसऱ्या गटातील चुकीची असलेली जोडी क अरक विरोधी आंदोलन भ्रष्टाचाराला विरोध, ही जोडी चुकीची आहे। विद्यार्थी मित्रांनो, जी जोडी चुकीची आहे ते लिहिणे अपेक्षित आहे। तिसऱ्या गटातील जी जोडी चुकीची आहे ती पहा डॉक्टर मोहनराव पोलिओ, ही जोडी चुकीची आहे। प्रश्न क्रमांक 2 पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा। कोणतेही 2 आरोग्याच्या उपचार पद्धती 1 ॲलोपॅथी 2 युनानी 3 होमिओपॅथी 4 आयुर्वेद आणि 5 निसर्गोपचार। प्रश्न क्रमांक 2 तुम्हाला माहीत असलेल्या मराठी वृत्तपत्रांची नावे लिहा। 1 सकाळ 2 लोकमत 3 लोकसत्ता 4 सामना 5 महाराष्ट्र टाइम्स, त्याचबरोबर पुढारी इत्यादी सुद्धा लिहू शकता। प्रश्न क्रमांक 3 भारतात झालेल्या महिला मुख्यमंत्री 1 जयललिता 2 ममता बॅनर्जी 3 मायावती 4 उमा भारती 5 शीला दीक्षित। प्रश्न क्रमांक 2 ब थोडक्यात टिपा लिहा। कोणतेही 2 प्रश्न क्रमांक 1 भारतातील वनसंपत्तीवर आधारित व्यवसाय 2 बदलते आर्थिक जीवन 3 नाटक क्षेत्रात झालेले बदल। तसेच प्रश्न क्रमांक 3 पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। 1 अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले 2 पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली 3 चित्रपटांचे अर्थकारण बदलत आहे आणि 4 भारतात पर्यटन उद्योग वाढीस लागला आहे। विद्यार्थी मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढे थेट दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा। प्रश्न क्रमांक 4 दिलेल्या उतार्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। विद्यार्थी मित्रांनो, दिलेला हा उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। एकूण 3 प्रश्न आहेत। पहिला प्रश्न 1 गुणांसाठी, दुसरा प्रश्न 1 गुणांसाठी आणि तिसरा प्रश्न हा 2 गुणांसाठी आहे। दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचा। विद्यार्थी मित्रांनो, दिलेला हा उतारा काळजीपूर्वक वाचून दिलेल्या या 3ही प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा सराव करा। प्रश्न क्रमांक 5 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। कोणतीही 2 विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नांची उत्तरं आपल्याला थेट दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा। राज्यशास्त्र प्रश्न क्रमांक 6 योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। गुण 2 प्रश्न क्रमांक 1 पुढीलपैकी कोणता दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो? उत्तर आहे क वसुंधरा दिन। प्रश्न क्रमांक 2 भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली असणारा देश डॅश डॅश आहे। योग्य उत्तर आहे क नेपाळ। प्रश्न क्रमांक 7 पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा। 1 संयुक्त राष्ट्रांमधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा
समान नसतो. 2 भारत चीन संबंध मैत्रीपूर्ण आहेत. आणि 3 पर्यावरणीय ऱ्हासावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणं गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, या तिन्ही प्रश्नांची उत्तरं पुढे थेट दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.